आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे कुरमुऱ्याचा चिवडा आणि त्याला भेळही म्हणू शकता। तर लहान मुलांना तर आवडतेच, मोठ्यांनाही आवडते आणि प्रवासाला घेऊन जायला ही साधी सोपी रेसिपी आहे। तर चला पाहूया कुरमुऱ्याचा चिवडा। एका कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये मी 1 बाउल शेंगदाणे घातले। थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला चण्याची डाळ टाकायची आहे, ती भाजकी चण्याची डाळ आहे। आणि त्यानंतर कढीपत्ता, मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे। राई जिरं घालून घेतलं आहे आणि मसाला घालून घेतला आहे आणि ते चांगलं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून कुरमुरे घालून त्यात मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे। याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जे फरसाण असेल किंवा शेवाचा चिवडा असेल तर तो घालून घ्यायचा आहे, म्हणजे त्याने टेस्ट खूप छान लागते। बघा, याप्रमाणे आपली भेळ किंवा कुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे। तर 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही थंड झाल्यानंतर आपण अर्धा 1 तासाने डब्यात पॅक करून ठेवून द्यायचं आहे। नमस्कार।